नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मराठी या आपल्या मायबोली भाषेतील करंट अफेअर्स आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे तारीख 16 ऑगस्ट 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर ए, अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर सी, आरती अंकलीकर यांना 2024चा पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर बी, प्रकाश बुद्धिसागर यांना 2024चा पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर डी, संजय महाराज पाचपोर यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे मानधन 5 लाखावरून किती लाख करण्यात आले आहे? आन्सर सी, 5 लाखावरून ते 10 लाख करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे? आन्सर बी, ओडिसा या राज्याच्या किनारपट्टीवरून बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ओडिसा किनारपट्टीवरून कोणाद्वारे लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे? आन्सर ए, DRDOद्वारे लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे? आन्सर डी, मानखुर्द मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले अहिल्या भवन उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चालू आर्थिक वर्षात भारताचे प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटींवर गेले आहे? आन्सर बी, 6.93 लाख कोटींवर भारताचे प्रत्यक्ष कर संकलन गेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यांतील नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? आन्सर डी, 5 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यातील नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा पदाचा कालावधी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाने राज्यांतील नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचा कालावधी किती वर्षांवरून 5 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? आन्सर सी, 2.5 वर्षावरून तो 5 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमांना मध्ये सुधारणा केली आहे? आन्सर ए, 1965. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर डी, जनार्दन वायदंडे यांना महाराष्ट्र सरकारचा तमाशा सम्राज्ञी म्हणून जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन NHPCच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आन्सर बी, राजकुमार चौधरी यांची नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन NHPCच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणत्या योजनेअंतर्गत अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल लॉन्च केले आहे? आन्सर ए, मिशन कर्मयोगी. नेक्स्ट क्वेश्चन, देशात कोणत्या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे? आन्सर सी, 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान देशात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने प्रमोद भगत याला किती महिन्यांसाठी निलंबित केले आहे? आन्सर बी, 18 महिन्यांसाठी प्रमोद भगत याला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने निलंबित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आन्सर सी, बॅडमिंटन या खेळाशी प्रमोद भगत हा खेळाडू संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आन्सर ए, जगदंबिका पाल यांची वक्फ दुरुस्ती 2024चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024चा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या एकूण 31 पैकी राज्यसभेतील किती सदस्यांचा समावेश आहे? आन्सर डी, 10 सदस्यांचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? आन्सर ए, राहुल नवीन यांची केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर सी, आशा पारेख यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा चित्रपती फी शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर बी, शिवाजी साटम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आन्सर डी, गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिवपदी नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे? आन्सर सी, कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे? आन्सर बी, पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येण्यासाठी विधानसभेत ठराव मंजूर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाचे पंतप्रधान श्रीपाद थाविसीन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे? आन्सर ए, थायलंड देशाच्या पंतप्रधान थेया थाविसीन यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा कितव्या स्थानी पोहोचला आहे? आन्सर डी, 2ऱ्या स्थानी रोहित शर्मा हा पोहोचला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? आन्सर बी, बाबर आझम हा एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत हा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे? आन्सर डी, केनिया या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक PR श्रीजेश याची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे? आन्सर सी, 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आन्सर ए, मॉर्ने मार्केल याची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै महिन्यात देशाचा घाऊक महागाई निर्देशांक किती टक्के नोंदविला आहे? आन्सर डी, 2.4%
निर्देशांक नोंदविला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.